Hello, check one. Check one, please. हॅलो हॅलो चेक वन तीस. सामना किती षटकांचा असेल? किती? 4-5. हॅलो. मॅडी सामना किती षटकांचा? 4-5-6. 6. 6 चेंडूंचं एक षटक असेल. 2 षटकांचा सामना असेल. केतन मला तर वाटते केतन आघाडीला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हर 2. विनोदजी पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. विनोदजी पाटील सर. चिखलोली गावचे धर्मा पाटील दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत. चिखलोली गावचे धर्मा पाटील दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न विभागनी आयोजित आमदार चषक 2025 श्रीमान नरेशजी धुळे साहेब आणि त्यांचा तमाम लाडके सहकारी या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीस आल्या. चला सिद्धू पाटील वाडेकर मॅच ऑन करा. टीम नितलास तुम्हाला पण बराच लांबचा प्रवास मला तर वाटतं करायचा आहे. स्वेटर आणलेत का नितलास कर? कुल्फी होईल कुल्फी. ना केतनला काय सवय आहे थंडीची. केतन म्हणजे रात्रीचा यात्री आहे ना. राहतो का कातील केतन चौधरी. प्रशांत असतोय काहीतरी गडबड वाटते तिकडे. चला मॅच ऑन करा. मेगा फायनलची मॅच चला लगेच प्लीज. अजून 5 पावलं मागे गेला तर बाउंड्री लाईन वरून रनअप स्टार्ट होईल. विथ बिग रनअप. बॉल तयार. पहिला बॉल. मेगा फायनल आमदार चषक. कोण जिंकेल आमदार चषकाची मानाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी? त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संग्राम 11 जनमान क्रिकेट संघ नितलस तर दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर संघाला आपण पाहणार आहोत. मॅचला झाली सुरुवात. बिनजोडची शरद मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार केसरीचा मानकरी कोण होईल? गोलंदाजी मार्कवरती षटक पहिलं आणि गोलंदाज अतुलला आपण पाहतात. सिद्धू पाटील. सिद्धूसाठी हा बॉल वेगवान प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली. बॅटला स्पर्श करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. झाले विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत. त्याचा सत्कार केला जाईल. मॅच एका बाजूला सुरू राहील. लक्षात ठेवा नवीन फलंदाज कपिल पाटील वाडेकर मैदानाच्या आतमध्ये यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर किताब त्याला देऊन आपण सन्मानित केलेला. कारण गोलंदाजी फार सुंदर कपिलची आपल्याला पाहायला मिळाली.
फटका चांगला बॉल हवे मध्ये बराच उंच लांब किती क्षेत्ररक्षक समोर कॅच इथे कंप्लीट केली जाते बिग विकेट डाऊन दुसरा धक्का मैदानामध्ये कपिल पाटील होईल सर्वेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती बिग रन अप अतुल संग्राम 11 नीतलं संघासाठी अतुल जेवढा लांबून धावतो त्याहून जास्त गतीनं तो चेंडू आत राहतो रफ्तार आज तर वेग आहे अतुलचा चेंडू दिसला देखील नाही कॉमेंट्री बॉक्स मधून ना कॉमेंटेटरला ना 12th मॅनला ना स्कोररला बघा ही गती आहे चेंडू अक्षरशः दिसलाही नाही इतक्या वेगानं गोळीचा वेगानं बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये आय थिंक दॅट्स व्हाय विकेट कीपर इज युजिंग ग्लव्स आणि यष्टांच्या मागे ग्लव्स वापरले त्याचं कारण संग्राम 11 हनुमान क्रिकेट संघ नीतल्या गोलंदाजांकडे असलेली ही गती बॅचेज बोरासारखा चेंडू घरंगळतो तिकडे एक रन कंप्लीट गड्या जर आपण पाहिलं होता पहाट होत आली आहे पहाट झालेली आहे 5 बरेचसे लोक आता कामावर जायला निघले असतील आता आपलं काम संपणार आहे जिथे लोकांची उठण्याची वेळ तिथे आपलं काम संपण्याची वेळ इथून का असतात इथूनच मला वाटतं पंचिंग करायला जायचं की काय पुन्हा एकदा संपर्क होतच नाहीये बॅट आणि बॉल ओ यष्टी उकडली आहे डायरेक्ट हिट तरी कोणत्या प्रकारचा होता विकेटचं बदन फलंदाज बाद परिसरामध्ये गेल्यावर एका ओव्हरमध्ये 4-4 5-5 विकेट ते झटकावत असतात सामना 2 षटकांचा आहे षटक क्रमांक पहिल्या षटकाचा अखेरीस 2 धावा धावफलकावरती चला लवकर प्लीज बघा सकाळ होईल मग आपल्याला खेळता येणार नाही लक्षात ठेवा सूर्य उजळला तर खेळ बंद कारण नाईट मॅचेस आहेत पण आम्ही आधीच सांगितलं होतं शर्यत कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाही चला 2 धावा झाल्यात बी फास्ट टीम नीतलस शर्मा भाई आइए हमारे अतिथि मंच पर आपका तहे दिल से स्वागत पहले ओवर का खेल समाप्त 2 रन 3 विकेट के नुकसान पर अब रन कम और विकेट ज्यादा फिलहाल स्कोरबोर्ड का ये हाल अतुल भोईर है स्ट्राइकिंग एंड पर बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 2 लेकर गेंदबाज प्रमोद की गेंद बहुत तेज रफ्तार के सौदागर है और संग्राम 11 हनुमान नीतलस टीम यदि आप देखोगे तो नाइट फॉर्मेट में और ज़्यादा चमक कर निकलती है ये टीम हर बार आप देखोगे कौन सी भी नाइट प्रतियोगिता में जहाँ पर इनके गेंदबाज चले वहाँ पर इनके सामने कोई ना चले बड़े रनअप के साथ प्रमोद फिर एक बार गेंदबाजी के लिए लॉप किया है ऑन साइड पर मिस टाइमिंग गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे और विकेट का पतन होता हुआ यहाँ पर अतुल भोईर मैदान छोड़कर निकलेंगे एक और बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई जय जलेश्वर वाडेगर टीम के लिए यहाँ पर मैडी दुले बहुत खुश है क्योंकि टॉप 5 में
आपने देखा जरूर आरिफ 11 बाबा ने बी टीम को जो उन्होंने पैक की थी। और शायद इस मुकाबले पर पूरी तरह से दारबदार होगा, लेकिन लीजिए एक आउट बॉल। नए बल्लेबाज मैदान के अंदर नीरज पाटिल आते हुए। नहीं सिद्धू, आपने केतन को क्यों अब तक रुकाया है? 3 गेंदे हो चुके हैं और सिर्फ और सिर्फ 2 रन। ये कुछ अच्छे संकेत है नहीं जय जलेश्वर वाडेकर के लिए। ओ, इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास, फाइन लेग पर ये गेंद और लीजिए 1 रन। बल्ले का संपर्क है क्या अंपायर? बल्ले का संपर्क है या लेग बाइस? लेग बाइस के माध्यम से रन। अंपायर की भूमिका में फिलहाल आप देख सकते हैं हमारे शायद डीके, और जो स्नीकोमीटर वहां पर स्टंप्स में है उनका डायरेक्ट कनेक्शन उनके हेडफोन्स में दिया है हमने। महेंद्र दुले को आप देख सकते हैं। देखिए शायद कैमरामैन की भूमिका में यहाँ पर देखिए टेनिस क्रिकेट डॉट इन की कुछ मदद करने में जुड़ चुके। गौरव साउंड की हेल्प कर रहे हैं वो, देखिए। हर्षल चला आता बाजार उरकेल। तो चलिए शायद बेस लगा रहे अंपायर्स। ना नीडलेस टीम इतने भी जोर से हिट मत करिए कि भाई स्टंप्स वगैरह टूट जाएंगे। प्यार से बावली टीम के रंजीत, आप मैडी से संपर्क करिए तुरंत। ओहो, लीजिए भाई, गिल्लियां बिखेर दी यहाँ पर। एक और विकेट का पतन होता हुआ यहाँ पर मैदान के अंदर। प्रशांत बने चलते टीम भावले बी के। देखिए मॅडी सर से आपको तुरंत कॉन्टॅक्ट करना होगा। रणजित बाबाळे ब संघाचे आपण मॅडी सरांशी लगेच कॉन्टॅक्ट करा। सर बाबाळे ब संघ आपण या, आपल्यासाठी स्पेशल सोयी ते मात्र मॅडी सरांनी केलेली आहे, जेवणाची व्यवस्था। तो चलिए टोटल की बात करेंगे। हालांकि सिर्फ 3 रन। राजेश जी शर्मा साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे। सन्माननीय राजेश शर्मा साहेब आपण या। खरं तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी नक्कीच आम्हाला इथे पुरस्कृत केले 1,11,456 हे पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले सन्माननीय राजेश शर्मा साहेबांचे ते शुभागमन झाले। कार्यसम्राट, कार्यकुशल, माजी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख राहिली, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहाटेची वेळ झाली देखील तरी देखील साहेब इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल साहेबांचा मी आभार व्यक्त करू। डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा झाला धावफलकावरती फक्त 4-5 धाबांचा टार्गेट। चला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलंय, खऱ्या अर्थाने आमदार साहेबांचे शिलेदार, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय राजेशजी शर्मा साहेब यांच्या वतीनं आणि रोहितजी शर्मा असेल, सचिनजी शर्मा यांच्या वतीनं तब्बल आणि नगरसेविका माजी नगरसेविका सुनीता राजेश शर्मा यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले 1,11,456 रुपये। आणि साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय हरेशजी धुळे साहेबांच्या वतीने आपण करणार आहोत। त्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचे। साहेबांना विनंती राहील, राजेशजी शर्मा साहेब आपण पुढे या।
बळीराम शेठ धुळे असतील, सर्व व्यवस्थापन समिती असेल, जनमान क्रीडा मंडळ जोबेलीच्या वतीनं राजेशजी शर्मा साहेबांचा विशेष सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजेश शेठ यांच्यासाठी. एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि अगदी आपण पाहतोय हरीशजी धुळे साहेब यांच्या शब्दा खातीर या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात आलं. ते राजेशजी शर्मा साहेब यांचा विशेष सन्मान होतोय. विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं होत आहे. विजयजी सिंग साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे विजयजी सिंग साहेब यांचा विशेष सन्मान होणार आहे. विनंती राहील हरीशजी पंढरनाथ धुळे आणि बंडू भाऊ पंढरनाथ धुळे आपण आपल्या शुभस्य आपण या मान्यवरांचा बळीशेठ धुळे सुद्धा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आणखीन एक किंवा मोलाचं विशेष सहकार्य ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलं ते जोबेली गावचे युवा उद्योजक सन्मान्य विष्णू चिंतामण धुळे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या, कारण त्यांनी सुद्धा या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या आपण आपला सन्मान आपण करू. हरीशजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होईल विष्णू धुळे यांचा. दिगंबर सुरोश यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. दोन्ही संघाला विनंती आहे की सामना कोणी जिंकू दे, फक्त 3 स्टंप आपण घ्यायचेत आणि 3 स्टंप जागेवरती पंच आपण कलेक्ट करा. बेल्सला कोणी हात लावू नका. 3 स्टंप फक्त पंच घेतील, बेल्स सुद्धा कलेक्ट करतील. 3 पंच स्टंप आपण घ्यायचे कारण उद्यापासून एक स्पर्धा या ठिकाणी होणार आहे, लक्षात असू द्या.